20वा आहे ना? हो. मग त्यात काय होणार आहे? तेच आता सांगतो. मागच्या भागात काय झालं? खालच्या भागात जरासंधाचा वध झाला प्रवास. त्याच्यानंतर जरासंधाचा वध फार आधी झाला. त्याच्यानंतर ते सगळ्या ठिकाणी भारतात चारही दिशांना आणि आता ते निमंत्रण द्यायला गेले. आणि आणि आता त्यांचा राज्याभिषेक झाला. आणि मग त्या शकुनी मामाने आणि दुर्योधनाने त्यांना त्यांच्या घरी द्यूत म्हणजे एक प्रकारचं गेम असतो, त्याला सारीपाट असंही म्हणतात. शंकर आणि पार्वती बरेच वेळा तसं सारीपाट खेळत असत. हल्ली सुद्धा काही लोकांच्याकडे सारीपाट आहे, आपल्या घरी पण सारीपाट आहे, पण तो आत्ता सापडत नाही आहे. पण तरी सुद्धा तो कसा असतो तर हे तुम्हाला माहिती आहे का काय खेळ आहे हा? आता लुडोसारखंच त्याचं असं आणि असं असतं आणि अशा त्या सोंगट्या फिरत असतात. आणि ह्याच्यासाठी तुम्ही काय वापरता? तुम्ही डायस वापरता, पण त्यावेळी फासे वापरायचे. दोन असे लांबडे असतात, दोन लांबडे असतात आणि त्याच्यावरती चिन्ह असतं आणि त्याचे असे एकमेकांवर घासायचे आणि टाकायचे आणि त्याच्याप्रमाणे जायचं. तर शकुनी मामानी जरासंध ज्यावेळी देवाघरी गेला त्यावेळी काय केलं होतं? त्याची हाडं काही पार्ट्समधली काढून घेतली होती. कारण त्यांना त्यांचे फासे बनवायचे होते. कारण जरासंध हा कायमच दुष्ट होता, त्यामुळे त्याची हाडं सुद्धा दुष्ट होती, त्यामुळे ते फासे सुद्धा दुष्ट होते. पण त्यांनी लाकडाने पण बनवले नाही, त्यांनी मुद्दाम ते ह्याच्यासाठी बनवलं होते, हाडांनी. तर मग सगळ्या भावांना जेवायला बसवलं, मग जेवण बिवण झालं आणि मग बांधलं आणि त्याला पण सुद्धा लागलं, सांगतो ना. आणि मग ते नुसतं खेळत नाही, तर हा डाव यांनी जिंकला तर त्याला ते मिळेल, नाही तर याला हे मिळेल. दोन पार्टीज झाल्या. केव्हा जर मी हा डाव जिंकले तर मला सगळे घोडे मिळतील, नाही तर काहीच. अशा पद्धतीने ते ठरणार असतं. तर दोन बाजू होतात, एक होते पांडवांची बाजू आणि एक होते कौरवांची बाजू. आणि फासे टाकणारे असतात शकुनी मामा. शकुनी मामा खूप दुष्ट असतात, त्याच्यामुळे दुर्योधनाला ते प्रचंड आवडत असतात. तर असं टाकतात. हां, आता काय करायचं? पहिल्यांदा काय लावायचं? तर तो म्हणतो की तुझ्याकडे जास्त हत्ती आहेत ना, तू जर हा जिंकलास तर दुर्योधनाचे सगळे हत्ती तुला मिळतील, आणि तू जर हरलास तर तुझे सगळे हत्ती दुर्योधनाला मिळतील. धीत्तम 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 असं करून तो फासे टाक. आणि पांडवांच्या विरुद्ध जातात फासे. ठीक आहे. भीमाला भयंकर राग येतो. दादा तू गप्प बस. तर दादांच्या समोर काय बोलणार? कृष्ण पण दादांच्या समोर बोलू शकत नव्हता, भीम पण बोलू शकत नव्हता. आणि मग ते फासे टाकले, धीत्तम धीत्तम धीत्तम. तर मग आता घोडे दुर्योधना इव्हन पडले तर ह्याचे घोडे दुर्योधनाला, आणि ऑड पडले तर दुर्योधनाचे घोडे युधिष्ठिराला. असं होतं आणि ते पडतात. तेवढ्यात भीमाला इतका संताप येतो आणि तो जोरात आपला पाय पडतो. त्या भीमाच्या पायाचा आवाज ऐकून जरासंधाची हाडं सुद्धा हादरतात. तो इतका घाबरलेला, तो भीमाने त्याला भयंकर मारलेला असतो, ती हाडं हादरतात आणि हाचे टपकन पडतात. त्याच्यामुळे ते बघतात तर ते सगळे घोडे कौरवांचे पांडवांना मिळतात. ते शकुनी मामाच्या लक्षात येतं की भीम असेल तर जरासंध काही व्यवस्थित आपल्याला हवं तसं करणार नाही. पुन्हा काहीतरी मग आमचं सोन्याचं भांडार तुम्हाला किंवा तुमचं सोन्याचं भांडार आम्हाला. भीमाचा पाय आपटल्यावर फासे हलतात आणि पुन्हा सगळं सोनं युधिष्ठिराकडे जातं. मग हा सांगतो त्या भीमाला इथून जाऊ दे. हा भीम असला ना तर त्याच्या धक्क्यामुळे फासे पडत आहेत. खरे तर धक्क्यामुळे पडत नसतात, ते घाबरल्यामुळे पडत असतात. पण मग हा सांगतो की
तू जरा तिकडे जा. त्या खोलीत जाऊन तू लाडू खात बस. तर खायचं म्हटल्यानंतर भीम म्हटलं तर ठीक आहे, पण लक्ष ठेवा त्या फाशांकडे. आणि असं करत करत सगळे घोडे, सगळे हत्ती, सगळं सोनं नाणं, सगळं आणखीन इतर गोष्टी या सगळ्या कौरवांच्याकडे जातात. कापड चोपड, जुने सिल्कीतले नवीन घेतलेले सगळे कपडे, आणि पांडवांच्याकडे हळूहळू काहीच राहत नाही. मग आता काय करायचं? मग अर्जुनाचं धनुष्य ठेवा. तुमच्याकडे तर बाकी काहीच नाही. अर्जुनाचं धनुष्य ठेवतात, नकुलाची तलवार ठेवतात, याचा गदा ठेवतात. सगळं कौरवांना मिळायला लागतं. आता म्हणतात की मुकुट ठेव तुझा, म्हणजे सगळं राज्य, नाहीतर तुझा मुकुट ठेव. दोन्ही मुकुट ठेवतात. सगळं राज्य कौरवांच्याकडे येतं. आता काय राहिलं तुमच्याकडे? तुम्ही आता सगळे 5 जण आहात ना, तुम्ही आता याचे गुलाम व्हायचा, नाहीतर हे 100 जण तुमचे गुलाम होते. मी म्हणतो चालेल, आमचे गुलाम झाले तर कसं तोडवून काढतो एकेकाला. तर सगळे 5 पांडव यांचे नोकर होतात. आता म्हणलं काहीच राहिलं नाही तुमच्याकडे. आणि दरबारातले जे लोक बघत असतात ते जे दुर्योधनाच्या बाजूने असतात त्यांना खूप आनंद होतो, पण भीष्माला ते आवडत नाही. आणि विदुराला तर अजिबात आवडत नाही. विदुर कोण माहिती आहे तुला? तर विदुर कोण? पण विदूर कौरवांच्या आईचा जी नोकर असते तिचा मुलगा, बरोबर. तर आणि त्यांचे वडील आंधळे असतात, त्यामुळे त्यांना काही दिसत नाही. मग आता काय करायचं? आता काहीच राहिलं नाही तुमच्याकडे. तर कोणतरी सांगतं, अरे यांची बायको आहे ना, ती सुंदर बायको, तिला आपल्याकडे भांडी घासायला बोलवा ना. हे नोकर झालं म्हणजे त्यांची बायको आपली नोकरच होणार. तर कोणतरी तिला आणतात बोलवून. ती बघते आपले सगळे नवरे बावळाटासारखे बसले, चेहरे पाडून, त्यांच्या आहे मुकुट नाही, दागिने नाही, तलवारी धनुष्य काही नाही. ती म्हणते कोण काय? रे तुझे नवरे आमचा गुलाम झालेत, आता तू पण आमची दासी. म्हणजे ते गुलाम आहेत ना, त्यांना काही करता येत नाही. माझी इच्छा असेल तर मी राहीन, नाही तर मी चालले निघून. जायला लागतंय. तर दुर्योधन त्याच्या भावाला सांगतो, पकड तिला. आणि पकडतो ती पळायला लागते. ती तिची साडी तिच्या हातात आहे. आता ओढ. आता ती कृष्णाला जोरात हाका मारते, मनातूनच. कारण कृष्ण जवळ नसतो, खूप लांब गेलेला असतो. आणि कृष्ण लांब गेलेला असल्यामुळे कृष्णाला पोचते तिचे हात, आणि तो एक जादू करतो. त्याला हिप्नॉटिझम सारखा भाग असतो, की यांना काय वाटायला लागतं की तिची साडी मी ओढली. खरं त्याच्या हातात काहीच नसतं, नुसताच तो असा हात करत असतो. तिच्या साडीला काही धक्का लागत नाही, पण त्याला वाटतं एक साडी सोडली. पुन्हा तिच्या अंगावर साडी, तिच्या साडी पडली, तिच्या अंगावर साडी, असं साडीचा ढीग दिसायला लागतो. खरं काही नसतं. जसं ते पुढे सुद्धा एका ठिकाणी कृष्णाने मस्त हिप्नोटिझम केलेलं आहे, ते नंतर सांगेल. तर असं करता 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 तो जो दुःशासन असतो, हात असे दुखायला लागतात का नाही माझ्या त्यांनी ओढवत आहे. आणि असं म्हटल्यानंतर तो पडतोच चक्कर येऊन. तो वाटत असतं, पण प्रत्यक्षात काही नसतं. आणि तो चक्कर येऊन पडल्यानंतर सगळ्या साड्या ज्या दिसत असतात सगळ्यांना वाटत असतं. फक्त द्रौपदीला माहीत असतं की हे काही नाही आहे. आणि नंतर एकदम झुप करतो, आता एकही साडी तिथे नाही, द्रौपदीच्या अंगावरती आहे. आणि मग विदुर त्याच्या भावाला, म्हणजे त्या अंधळ्या राजाला म्हणतो की फार झालं आहे, आता बंद कर आणि यांना यांचं सगळं राज्य दे आणि त्यांची क्षमा माग, नाही तर तुझंच वाटोळं होईल बघ. तर तो मग भीष्मही सांगतो की हे फार झालं आहे, ते थांबवा. मग कर्ण काहीतरी बोलतो, अरे काही नाही, त्या म्हाताऱ्यांचं काय ऐकू नका. पण तेवढ्यात तो जो अंधळा असतो तो म्हणतो की ठीक आहे, यांना सगळं परत द्या, पण एक कुठला तरी डाव लावा.
तो डाव लावला, यांनी जिंकलं ते यांचं सगळं यांना परत, नाही तर दुसरं काहीतरी. मग दुर्योधन म्हणतो की ह्या लोकांच्यातनं बाहेर काढायची मस्त वेळ आहे. म्हणून तो असं डाव लावतो की तुम्ही सगळ्यांनी त्या तुमच्या बायकोसकट 12 वर्ष अरण्यवास करायचा, अरण्यात राहायचं, आणि 1 वर्ष जंगलात राहायचं, आणि 1 वर्ष अज्ञातवास, कुठेतरी लपून बसा, काही करा, पण तुम्हाला आम्ही शोधलं तर तुम्हाला पुन्हा 12 वर्ष करायला लागेल आणि पुन्हा 1 वर्ष करायला लागेल. असं सगळं ठीक आहे, पण पहिल्यांदा सगळी शस्त्र आमची परत द्या. दिली, दागदागिने दिले, घोडे दिले, आता शेवटचा डाव. आणि मग तो असा 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 करतो आणि पांडव हरतात. आणि पांडव ठरल्याप्रमाणे अरण्यात जातो. पण जाताना तो धृतराष्ट्र याला सांगतो, त्या पांडवांना म्हणतो की तुमची आई माझ्या इथेच राहू देत, तिची मी काळजी घेईन, कारण ती माझी भावाची बायको आहे. त्यामुळे कुंती वगैरे काही अरण्यात जात नाही. 5 पांडव आणि त्यांची बायको द्रौपदी अरण्यात जातात. अशा रीतीने द्यूतामध्ये कौरवांचा विजय होतो, पांडवांचा पराभव होतो, आणि राज्य, धन, धान्य, पशु पक्षी सगळं कौरवांच्याकडे जातं, आणि पांडव अरण्यात निघून जातात. हा गोष्टीचा भाग तुम्हाला आवडला का? तर त्यांना सांगा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत